नमस्कार, जय शिवराय। मी प्रकाश जमधडे, सरचिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार। आज मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण पुणे महानगरपालिकेचा वाघोलीकरांवरती अन्याय होतोय का आणि पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मतानुसार पुढील 3 महिन्यात वाघोलीतील नागरी समस्या काही प्रमाणात सुटतील का, तर हे 2 प्रश्न घेऊन आलोय। त्याचा विषय असा आहे, काल पुणे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री नवल किशोर राम यांनी वाघोलीतील विविध नागरी समस्याचा पाहणी दौरा केला। त्या दौऱ्यादरम्यान त्यांना नागरिकांच्या रोषाला देखील सामोरे जावं लागलं। या भागात असलेल्या विविध अडचणी पाहून आयुक्तांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी त्यांचं एक मत नोंदवलं। त्यांचं मत नोंदवताना ते म्हणाले की माझ्या मते पुणे शहरातील सर्वात डर्टी एरिया जर कोणता असेल तर तो वाघोली आहे। आणि ही आपल्यासाठी देखील खरंच धक्कादायक बाब होती, कारण वाघोलीचा पुणे महानगरपालिकेत समावेश होऊन जवळपास 4 वर्ष झालेली आहेत आणि येथून मोठ्या प्रमाणात महसूल महानगरपालिकेला, PMRDAला, राज्य सरकारला, केंद्र सरकारला वेगवेगळ्या रूपात जातोय। आणि वाघोली ही खरं तर महाराष्ट्रातील एक मोठी नामांकित ग्रामपंचायत होती। त्याचा जवळपास 10,000 कोटीचा 1,040 कोटीचा वर्षाचा अहवाल होता। तर अशा प्रकारे जर उलाढाल होती, अशा प्रकारे जर पाहिलं तर इतकं मोठं उलाढाल असणारं गाव, परंतु 4 वर्ष येथील कुठल्याही विकास कामावरती म्हणाव तेवढा निधी खर्च न झाल्यामुळं येथील विकासाच्या कामाला संथ गती मिळाली आणि त्यामुळे येथील नागरी प्रश्न दिवसेंदिवस वाढत गेले। तर हे सगळं होत असताना काल आयुक्तांनी धानोरी येथील देखील व्हिजिट केली होती। त्यामध्ये काही नागरिकांनी त्यांच्या गाडीसमोर झोपले। त्यावेळेस आयुक्तांनी त्यांना प्रश्न विचारले की तुम्हाला कुणी पाठवलं, तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून आलात आणि वाघोलीकरांच्या समस्या तुमच्यापेक्षा जास्त गंभीर आहेत। तर म्हणजे थोडक्यात काय, एक प्रकारे त्या समस्या ज्यांच्या आहेत त्याचं एक प्रकारे आयुक्ताकडून समर्थन होतंय की काय, म्हणजे त्या समस्या आहेत त्या खूपच गंभीर बनत चाललेल्या आहेत आणि हे खरं तर एक जबाबदारी अधिकाऱ्याकडून या भागाला न्याय मिळाला पाहिजे। त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की वाघोलीत जे अधिकारी गेली 4 वर्षापासून काम करतायत त्यांनी या भागाच्या दयनीय अवस्थेच्या, इथल्या प्रश्नांची माहिती आयुक्तांना दिली नाही का, हा एक खरा प्रश्न या ठिकाणी पडतो। इतके दिवस येथील विकासासाठी का लागले आणि प्रश्न का सुटले नाही? IV इस्टेटच्या रस्त्याला जवळपास 5-6 महिन्यापासून पाणी साचतंय। हा अहवाल येथील ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्याने महानगरपालिका आयुक्तापर्यंत पोहोचवला नाही का? येथे जे पाणी वाहत आहे आणि इथे जे अधिकारी नेमलेले आहेत ड्रेनेज विभागाचे, ते जवळपास गेली बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहेत असाही तपशील आहे। तर त्यांना इथल्या जर समस्या सुटत नसतील तर अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांची महानगरपालिका आयुक्त बदली करणार का, हा एक खरा प्रश्न आहे। त्यानंतर आम्ही आता आयुक्तांनी सांगितलं की 3 महिन्यात आपण वाघोलीतील काही प्रश्न मार्गी लावू, परंतु यापूर्वीही आम्हाला PMRDAचे आयुक्त महिवाल यांच्याकडून असं सांगण्यात आलं होतं की त्यांनी जो वॉटर प्रोजेक्ट PMRDAची पुणे वाघोली वाढीव पाणी पुरवठा योजनेचं काम चालू केलं होतं आणि 2 वर्षापूर्वी आम्ही त्यांना भेटलो होतो, तेव्हा त्यांनी पुढील 3 महिन्यात ही योजना कार्यान्वित होईल असं सांगितलं होतं। त्यानंतर ठेकेदाराला 1000 रुपये पर महिन्याप्रमाणे दंड लावू असंही सांगितलं होतं, परंतु या गोष्टी पुढे काही झाल्या नाहीत आणि त्यानंतर ही योजना देखील आजपर्यंत देखील याचे काम पूर्ण झाले नाहीत। त्याच्यामुळे PMRDAच्या आयुक्तांनी जसं आम्हाला फसवं आव्हान दिलं तसंच या आयुक्तांचं देखील हे आव्हान फसवं असणार की खरं होणार, हे कारण पुढील आपल्याला 3-4 महिन्यात पाहायला मिळेल। कारण आता येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात। 1-2 महिन्यात जर निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाला तर आचारसंहिता लागेल, त्यामुळे काही काम करायला अडचण येईल का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी आयुक्त फुलमाळाच्या रोडला जवळपास गेली 3 वर्षापासून सातत्याने पाणी साचतंय पावसाळ्यात आणि तो पंपाच्या सहाय्याने उचलल्या जाते। तर ह्याची माहिती आयुक्तांकडे अद्यापही पर्यंत नव्हती का, हा एक खरा प्रश्न आहे। त्याच्यामुळे असे जे प्रश्न आहेत आणि त्यांनी काल एक प्रश्न उपस्थित केला, IV इस्टेट या प्रकल्पाला कोणत्या रस्त्याने मंजुरी केली त्याची आम्ही पाहणी करू। परंतु प्रश्न हा आहे की आज जवळपास 4 वर्ष झालेत त्या बिल्डिंगच्या नोंदी कॉर्पोरेशनकडे झालेल्या आहेत, महानगरपालिकेत झाल्या आहेत, त्याची कर वसुली जोरात चालू आहे। आणि असं असताना ज्या प्रकल्पांचे, ज्या घरांचे कर तुम्ही वसुली करताय त्यांना नियोजित रस्ता कोणता आहे ह्याचीच जर माहिती आजपर्यंत प्राथमिक पातळीवरती घेतली जात असेल तर हे महानगरपालिकेच्या
अधिकाऱ्यांचं फेल्युअर आहे, त्यांच्याकडून कार्यक्षमतेला दिसत नाहीये असं या ठिकाणी सातत्याने जाणवते। त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल काल आयविशेटच्या नागरिकांनी खूप जोराचा रोष व्यक्त केला, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, जोपर्यंत आमचं काम होत नाही तोपर्यंत आम्ही तुमची गाडी सोडणार नाही असा त्यांनी घेराव घातला। आणि त्यात विशेष करून महिला होत्या, लोक रस्त्यावरती उतरू लागलेत। का उतरू लागलेत? कारण लोकांना दैनंदिन जीवनामध्ये त्यांना नागरी समस्या खूप भेडसावत आहेत। 100-200 मीटरच्या पाण्यातून पायी चालणं इतकं मुश्किल होऊन जातं, कचऱ्याचे ढिगारे सर्वत्र रस्त्याला पडलेले आहेत, ड्रेनेज लाईनचं पाणी पूर्ण रस्त्याला वाहत आहे। अशा परिस्थितीत लोकांनी कसं या ठिकाणी राहायचं हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडलेला आहे आणि तोच प्रश्न काल आयुक्तांना पडला। म्हणून त्यांनी काल ज्या ठिकाणी मान्य केलं की वाघोली सगळ्यात डर्टी एरिया आहे, परंतु आयुक्त साहेब वाघोली हा डर्टी नाही तर वाघोली हा एक चांगलाच एरिया आहे। या ठिकाणी सगळ्यात जास्त शैक्षणिक संस्था आहेत, लोकांनी इथून राहण्याला पसंती दिलेली आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणातला खाणीचा कर असेल, वेगवेगळ्या माध्यमातून कर असेल, हा राज्य केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात जातोय, परंतु मुळात त्याची तुमच्याकडून आमच्या भागाच्या प्रश्नांची पाहणी होत नाही आणि अधिकारी त्यांच्या विभागाचं काम प्रामाणिकपणे करत नाही। म्हणून आम्हाला दिवसेंदिवस या नागरिक समस्याला जास्त प्रमाणात सामोरे जावं लागत आहे, ही खरी आमची शोकांतिका आहे। त्यानंतर काल तुमच्या बैठकीमध्ये आयुक्तांच्या एका सत्तेतील पदाधिकाऱ्याने अध्यक्षाने जाहीर केलं की या महानगरपालिकेचे वाघोली कार्यक्षेत्रात काम करत असलेले अधिकारी वाघोलीकरांची मजा घेतात की मजा पाहतात, हा प्रश्न जेव्हा एक जबाबदार पदाधिकाऱ्यांना पडतो याचा अर्थ महानगरपालिकेच्या कार्याचा अकार्यक्षमतेचा कळस गाठलाय असं या ठिकाणी अधोरेखित होतं। कचऱ्याचे धोरण आजपर्यंत जाहीर झालेलं नाही, वाघोलीकरांचा कचरा कोण उचलणार, कसं उचलणार याची आजपर्यंत येथे राहणाऱ्या नागरिकांना पॉलिसी माहिती नाही। येथे जो सोसायट्याचा कचरा आहे तो खाजगी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून पैसे देऊन उचलला जातो, परंतु सर्वसामान्य जनता जी राहती बैठी गरज आहेत त्यांना त्यांच्या कचरा उचलण्यासाठी आजपर्यंत कोणी येत नाही। त्याच्यामुळे हा हॉटेलचा कचरा, रस्त्यावरील कचरा ठिकठिकाणी रस्त्यावरती आपल्याला पडलेला पाहायला मिळतो, हा खरा प्रश्न आहे। आणि दुसरा त्यापेक्षा वाघोलीचं या ठिकाणी पूर्वीचं ग्रामपंचायतची सुसज्ज इमारत होती, आज तेथे पुणे महानगरपालिकेचे जबाबदार अधिकारी का बसत नाहीत? आज शहरीकरण वाढतंय, इथून टॅक्स मोठ्या प्रमाणात जातोय, वाघोलीची लोकसंख्या जवळपास 50,000 फ्लॅट जरी धरले आपण तरी साधारणतः 1,000 रुपये 10,000 रुपये टॅक्समुळे 50 कोटी रुपयाचं जवळपास नुसतं करातून वसुली होतीये। तर एवढी मोठी वसुली होत असताना येथे सक्षम अधिकारी का बसवले जात नाही? आज त्या ऑफिसमध्ये अक्षरशः धूळ खात पडलंय, त्याच्या पाठीमागं पुढं कचऱ्याचे ढिगारे आहेत, त्याच्या बाजूला जी पुणे महानगरपालिकेची शाळा आहे त्याला कंपाऊंड नाही, त्याच्यामधून कुत्रे डुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे आणि त्या ठिकाणी पडलेला कचरा पाहिला तर खरंच तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही की महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात या ठिकाणी इतक्या प्रकारचा कचरा पडलेला आहे। तर तो कचरा का उचलला जात नाही? आम्ही पुणे महानगरपालिकेकडे वेळोवेळी विनंती करतो, तुम्ही इथून मोठ्या प्रमाणात कर वसुली घेता, परंतु ज्यावेळेस आपण महालक्ष्मी लॉन्सकडून या ठिकाणी वाघेश्वर मंदिराच्या दिशेला येतो तेवढ्या रस्त्याच्या हायवेच्या बाजूला मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते धूळ येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या जीवघेणी श्वास कुरमरतोय त्याच्यामुळे त्यांच्या फुफ्फुसावरती वेगवेगळे आजार होत आहेत। परंतु या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी झाडू मारताना दिसत नाही, स्वच्छता करताना दिसत नाही, पाणी मारताना दिसत नाही। तर वाघोलीच्या या लोकांच्या सुविधा देण्याबद्दल महानगरपालिकेची इतकी अनास्था का आहे असा प्रश्न या ठिकाणी आम्हाला पडतोय। असे वाघोलीचे जे आहेत गंभीर प्रश्न आहेत, मग त्यात रस्त्याचा प्रश्न आहे, ठिकठिकाणी खड्डे आहेत, केसनंद रोड कितीतरी दिवसापासून लोकांना त्रास होतो येण्या जाण्यासाठी, कितीतरी अपघात झालेत, तेथे खड्डे बुजवले जात नाही, त्या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी रस्त्याच्या वरून वाहत आहे, त्या ठिकाणी काही उपाययोजना केल्या जात नाहीत। अशा प्रकारे इतके गंभीर परिस्थिती असताना देखील पुणे महानगरपालिकेकडून पाहिजे तसं इथील प्रश्नावरती काम होत नाही, कचऱ्याचं व्यवस्थापन होत नाही, ड्रेनेजचं व्यवस्थापन होत नाही, या ठिकाणी धुळीचं व्यवस्थापन होत नाही, असे असंख्य प्रश्न पुणे महानगरपालिकेला या ठिकाणी येणाऱ्या काळात वाघोलीतील सोडवायचे आहेत। आणि मला आशा आहे की पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी बऱ्याच दिवसानंतर भेट दिली, त्या सक्षम अधिकारी नेमतील, त्यांच्याकडून इथल्या सगळ्या गोष्टींचा तपशीलवार अहवाल घेतील आणि त्याच्या माध्यमातून वाघोलीचे प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागतील असा या ठिकाणी मी आशावाद व्यक्त करतो। आणि आयुक्तांनी ज्याप्रमाणे म्हणलंय तर आपण बघूया, आता हा साधारणतः एक ऑक्टोबर महिना आहे, तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत आपल्याला
किती समस्यातून रिलीफ मिळतोय ते आपल्याला लवकरच पाहायला मिळेल। तर आयुक्तांनी भेट दिली त्याबद्दलही त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी परत एकदा महिन्याभराने इथल्या समस्या समजून घेऊन परत एकदा आढावा बैठक घेण्यात यावी। त्या दिवशी मी स्वतः आमचे शिरूरचे लोकप्रिय खासदार अमोलजी कोल्हे आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं आणि स्वतः या ठिकाणी भेट देण्यासाठी देखील आग्रह धरला होता, विनंती केली होती आणि त्याच अनुषंगाने त्यांची वाघोलीची भेट झालेली आहे। आता आयुक्तांनी थोडं लक्ष घातल्यामुळे वाघोलीतील समस्या सुटणार का हा खरा प्रश्न आहे। येणाऱ्या काळात आपल्याला ते लवकरच पाहायला मिळेल। धन्यवाद। हा व्हिडिओ इथे थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।